नमस्कार. महाराष्ट्र जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन व खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुणे शहराजवळ असणारे खडकवासला धरण 80%, पानशेत धरण 94% आणि टेमघर धरण 78% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेले पवना धरण 84% क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे. दिनांक 28/7/2024 रात्री व दिनांक 29/7/2024 पहाटे अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे पुढील 48 तासात मुठा व पवना नदी पात्रात पर्जन्यमानानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असून पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येईल. उपरोक्त विषयानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी मुठा नदी पात्रात व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पवना नदी पात्रात निषिद्ध क्षेत्रामध्ये म्हणजेच ब्ल्यू लाईन एरियामध्ये उतरू नये आणि नदी पात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. खबरदारीची सूचना: माहे ऑक्टोबर 2024 पर्यंत मुठा व पवना नदीचे निषिद्ध क्षेत्र त्वरित रिक्त करून योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, एन मराठी न्यूज.